स्वराज्य मराठी न्यूज, आपल्या हक्काचं व्यासपीठ। शिवशक्ती नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न। ॲडव्होकेट अभिजित वाग्यानी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या आष्टा येथील शिवशक्ती नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली। सभेपुढील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले। यावेळी राजाराम बापू बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक शामराव पाटील, पीपल्स बँकेचे अध्यक्ष दिलीप वाग्यानी, राजाराम बापू कारखान्याचे संचालक रघुनाथराव जाधव, माजी संचालक विराज शिंदे, नवरत्न पतसंस्थेचे संस्थापक सचिन चौगुले, माजी उपनगराध्यक्ष शैलेश सावंत, मोहन गायकवाड, योगेश वाग्यानी, अभिनंदन पतसंस्थेचे अध्यक्ष सचिन आवटी, सुरेश चौगुले, कौशिक वाग्यानी, अनिल पाटील, माजी नगरसेवक मुकुंद इंगळे, अनिता वाग्यानी, प्रकाश कवठेकर, संस्थेचे उपाध्यक्ष कृष्णराव कुंभार, संचालक भूपाल हालुंडे, गणपतराव कुंभार, मोहन वाग्यानी, महावीर आवटी, धनाजी गायकवाड, प्रशांत कुकडे, सौ ज्योती वाग्यानी, सौ मेघा मुळीक, भरत सोनवणे, अशोक मदने, आनंदराव माळी, निखिल आठुगडे, प्रवीण पाटील, जनरल मॅनेजर सुरेश कुंभार यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, सभासद आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी डॉक्टर ऋतुजा कवठेकर, तनिष्का बोदले, गौरी कुंभार, मुकुंद इंगळे यांचा पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला। या प्रसंगी आदर्श सेवक पुरस्कार किरण मुळीक यांना देण्यात आला। प्राध्यापक शामराव पाटील म्हणाले की शिवशक्ती पतसंस्था अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे। संस्थेचे चेअरमन ॲडव्होकेट अभिजित वाग्यानी म्हणाले की संस्थेकडे ठेवी 20 कोटी 66 लाख रुपये, कर्ज वाटप 15 कोटी 10 लाख रुपये, भाग भांडवल 1 कोटी 43 लाख रुपये, गुंतवणूक 8 कोटी 74 लाख रुपये, ढोबळ नफा 63 लाख रुपये, लाभांश 12% देणार आहोत। दररोज बुवा चौक ठेवी 7 कोटी 85 लाख रुपये असून कर्ज वाटप 4 कोटी 91 लाख रुपये केले आहे। संस्थेने सभासदांचे नेहमीच हित जोपासले आहे। आभार संचालक धनाजी गायकवाड यांनी मानले।